भारत स्वतंत्र झाल्यावर हैदराबादच्या निझामानं भारतात त्याचं राज्य सामील करण्यास नकार दिला आणि पाकिस्तानमध्ये सामील होण्याची घोषणा केली. पण तेथील जनतेला हे मान्य नव्हतं. या निझामाच्या राज्यात महाराष्ट्राच्या मराठवाड्यासहित तेलंगाचा मोठा भूप्रदेश होता. निझामानं रझाकाराची फौज उभी केली. या रझाकारांनी जनतेवर अत्याचार केले. पण लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलादी इच्छाशक्तीनं हा कट उद्ध्वस्त करून भारत एकसंध ठेवला. शेवटी जनतेचा विजय झाला. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निझामाच्या तावडीतून मुक्त झाला, स्वतंत्र भारतात सामील झाला. पण त्यानंतर 70 वर्ष काँग्रेस, शरद पवार आणि सध्याच्या काळात उद्धव ठाकरेंच्या राजकारणानं या प्रदेशाला सतत मागेच ठेवलं. नोकऱ्यांऐवजी बेरोजगारी, उद्योगांच्या ऐवजी दुष्काळ आणि जातीय विषमता हे काँग्रेस आणि शरद पवारांनी मराठवाड्याला दिलं. पण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदावर येताच समृद्धी महामार्ग प्रकल्प हाती घेतला. आज मराठवाड्याला मुंबई नागपूरशी सरळ जोडणारा हा महामार्ग उद्योग, शिक्षण आणि रोजगाराची नवीन दारं उघडतोय. मराठवाडा वॉटर ग्रीड आणि जलयुक्त शिवार या उपक्रमांनी पाणी टंचाईनं त्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला जे 50 वर्ष सुचलं नाही ती कामं देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं सुरू केली आहे. लातूर येथे रेल्वे कोच फॅक्टरी सुरू झाली. रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं मराठवाड्याची ही पहिली खरी औद्योगिक प्रगती म्हणावी लागेल. काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचा विकास रोखून ठेवला. त्यांची भूमिका ही एका नव्या रझाकारांसारखीच होती. लोकांना दारिद्र्यात ठेवणं, बेरोजगारी पसरवणं आणि जातीय भिंती उभारणं हे उद्योग महाविकास आघाडीनं केले. 17 सप्टेंबरचा दिवस म्हणजे फक्त मराठवाडा मुक्ती संग्रामाचा नाही, तर रझाकारांशी, विभाजनवादी मानसिकतेशी आणि विकास रोखणाऱ्या राजकारणाशी लढण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. हा संदेश आजच्या महाराष्ट्रात पोहोचला पाहिजे.